भारत संविधान. संघर्ष न्यूज चॅनलमध्ये प्रथमतः वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार महानगरपालिकेचे 6 ॲडव्होकेट अजय गायकवाड आहेत. आपल्या संघाशी संवाद साधू. काय सांगाल, आज तुम्हाला उमेदवारी भेटली? सर्वप्रथम मी सर्वांना जय भीम बोलतो आणि बाळासाहेबांचे धन्यवाद मानतो की माझ्यासारख्या गरीब घरातल्या आणि एक रिक्षा चालक मुलाला ही उमेदवारी ही बाळासाहेबांमुळे मला मिळाली. जसं की गेल्या पंचायत निवडणुकीचा रिझल्ट बघाल तर निवडणुकीमध्ये प्रस्थापित असे कोणीही नव्हते. त्याच्यामध्ये जे उमेदवार निवडून आलेले ते सर्व गरीब घरातलेच मुलं आहेत. 6 मध्ये किंवा त्यांचे अनेक प्रस्थापित लोक आहेत, त्यांना कसा सामना करचाल? मला असं वाटतं की त्यांचा सामना करण्याची काही गरज आता मला वाटत नाही. जसं मी आता घरोघरी प्रचार करतोय, डोर टू डोर कॅम्पेन करतोय. कारण रबाळ्यामध्ये असेल किंवा प्रभाग पूर्ण 6 मध्ये असेल, हा पूर्ण स्लम एरिया येतो याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस लोकांशी मी घरी जाऊन भेटतोय त्यावेळेस लोकांच्या समस्या ते अजूनही सुटलेल्या नाहीयेत. कारण ज्यावेळेस लोकांशी संवाद साधतो त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या हावभावातून मला एक गोष्ट क्लिअर समजते की यांना आता बदल हवाय. नाही, रबाले भीमनगरमध्ये अनेक समस्या आहेत, गटार, पाणी व अन्य. त्यासाठी काय कराल उपाययोजना? सर्वप्रथम तर ते मी जसं गल्ली फिरतोय, एरियामध्ये फिरतोय, ड्रेनेजची खूप गैरसोय आहे इथे. सांडपाणी जायला सोय नाहीये, नळाची सोय व्यवस्थित नाहीये, बाथरूमची सोय नाहीये, टॉयलेटची सोय नाहीये. सर्वप्रथम त्याच्यावरती सार्वजनिक आपण वॉशरूमची संख्या वाढवणं गरजेचं आहे. महिलांसाठी तिथे खूप प्रॉब्लेम होतोय. आणि जसं की ड्रेनेजची सोय आहे तर ड्रेनेज मला असं वाटतं की ते पूर्णतः ड्रेनेजचं काम करण्याची गरज आहे. ड्रेनेजची कॅपॅसिटी वाढवण्याची ती गरज अशी मला वाटते इथे. नगरसेवक बनल्यानंतर 3 कामे कुठले काम करणार? नगरसेवक बनल्यानंतर सर्वप्रथम तर माझं शिक्षणावरती जोर असेल. जसं की बाबासाहेबांनी सांगितले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण जसं मी या गरीब वस्तीमध्ये फिरतोय इथे शिक्षणाचा अभाव खूप मला कमी प्रमाणात दिसतोय. सर्वप्रथम स्कॉलरशिपची जी गव्हर्नमेंटच्या जे काही स्कीम आहेत त्या सर्व मी लागू करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. संविधान 100% लागू कसं करण्यात 100% कसं लागू करता येईल त्याच्यावरती माझा जास्त भर असेल. आणि महिलांसाठी महिला सक्षमीकरणावरती आपला जास्त भर असेल. आणि युवांसाठी रोजगार कसा मिळेल किंवा कशा काही योजना राबवून मुलांना रोजगार मिळवता येईल याच्यावरती माझा सर्वात जास्त भर असेल. रबाले भीमनगरमध्ये अवैध धंदे चालू राहिलेत, त्या संदर्भात काय बोलचाल? जसं की संविधानामध्ये जे आपण बघितलं, ज्या गोष्टी अवैध आहेत त्या अवैध आहेत, त्याला आपण 100% थांबवणार. जसं मी बघतोय महिलांना दारूचे जे दुकान आहेत त्यांचा पण भरपूर त्रास महिलांना होतोय. जसं 100% वंचित बहुजन आघाडीचा ज्यावेळेस नगरसेवक निवडून येईल तर त्यावेळेस 100% मी गॅरंटी देतो की हे अवैध धंदे हे दुसऱ्या दिवसापासूनच बंद होतील. पक्ष निवडताना वंचित बहुजन आघाडीच का पक्ष निवडलात? कारण पक्ष निवडताना वंचित बहुजन आघाडी निवडण्याचं सर्वात मोठं कारण होतं की या ठिकाणी सगळे स्वाभिमानी नेते आहेत. आता तुम्ही बघू शकता, आम्ही डोर टू डोर कॅम्पेनला जवळजवळ 50 ते 60च्या वर लोक हे स्वतःहून इथे जमा होतात. इथे एकही कार्यकर्ता कोणाला पैसे दिलेला नाहीये किंवा दारूचं आमिष कोणाला दाखवलेलं नाहीये. त्यामुळे मला वंचित बहुजन आघाडी मेन महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारावरती आणि महापुरुषांच्या विचारावरती हा चालणारा पक्ष आहे. जसं की बाळासाहेबांचं तर तुम्ही उदाहरण बघितलं आत्ताच्या काळामध्ये, बाळासाहेब स्वतः जिथे गरज असेल तिथे मैदानात उतरतात, जिथे गरज असेल तिथे काळा कोट घालून कोर्टामध्ये उतरतात. त्यामुळे हा वंचित बहुजन आघाडी पक्ष मी हा निवडलेला आहे. धन्यवाद. हे होते वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महानगरपालिकेचे 6 मधले उमेदवार ॲडव्होकेट अजय गायकवाड.